विदर्भाच्या सांस्कृतिक इतिहासात आजचा दिवस म्हणजे 29 डिसेंबर सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे। 111 वर्षांनंतर जळका पटाचे येथे विदर्भातील पहिला मानाचा शंकरपट पुन्हा एकदा सुरू झाला आहे। ब्रिटिशकालीन परंपरेला नवसंजीवनी देत गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे आणि ग्रामसभेच्या ऐतिहासिक निर्णयामुळे जळका पटाचे गाव आज पुन्हा एकदा पटशौकीनांचे केंद्र बनले आहे। या भव्य दिव्य जंगी शंकरपटाचे सविस्तर वृत्त आपण बघूया। विदर्भाच्या परंपरेचा अभिमान असलेला शंकरपट तब्बल 111 वर्षांनंतर पुन्हा आपल्या मूळ भूमीत परतला आहे। अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायत जळका अंतर्गत येणाऱ्या मौजा जळका शेत गट क्रमांक 215 5 हेक्टर 45 आर ही ई वर्ग जमीन आजीवन शंकरपटासाठी आरक्षित करण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामसभेने 26 जानेवारी 2025 रोजी एकमताने घेतला। गावाच्या नावामागील ऐतिहासिक ओळख जपण्यासाठी आणि जुन्या परंपरेला उजाळा देण्याकरिता ग्रामसभेने पुढाकार घेत या जमिनीवर कायमस्वरूपी शंकरपट भरविण्याचा ठराव मंजूर केला आहे। या जमिनीचे पुढील नियोजन आणि आयोजनाची जबाबदारी गावातीलच श्री गजानन कृषी गट यांना 99 वर्षाच्या लीजवर देण्यात आली आहे। या मैदानाला विदर्भ केसरी शंकरपटाचे मैदान असे नाव देण्यात आले आहे। 29, 30 आणि 31 या 3 दिवसांमध्ये भव्य दिव्य आणि जंगी शंकरपाटाचे आयोजन करण्यात आले असून 29 डिसेंबर रोजी पटाला उत्साहात सुरुवात झाली आहे। या पटासाठी संपूर्ण खर्चाचा भार श्री गजानन कृषी गटाने स्वतः उचलला असून खेळणी, नाश्ता, जेवण तसेच शेतकऱ्यांसाठी शेती उपयोगी साहित्याची दुकाने थाटण्यात आली आहे। इतिहास सांगतो की ब्रिटिशकालीन सीपी अँड बेरार काळात विदर्भातील पहिला शंकरपट याच गावातून सुरू झाला आणि त्यामुळेच या गावाला जळका पटाचे हे नाव मिळालेत। काही कारणांमुळे हा पट सुमारे 111 वर्षापूर्वी बंद होऊन तळेगाव दशासर परिसरात स्थलांतरित झाला होता। तिथे आजही ही परंपरा जपली जात असल्याने त्या गावाचाही विशेष उल्लेख करावा लागलाय। आता मात्र अशोकरावजी गारफडकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर आशिष सालनकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती श्री गजानन कृषी गट हा ऐतिहासिक शंकरपट यशस्वीपणे पार पाडत आहे। या पटाचे आणखी एक आकर्षण म्हणजे तांडा नायक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बंजारा डफली वाद्य जे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहे। माझं नाव गजानन रमेश हटवाल। कुठे राहता तुम्ही? जळका पटाचे। अच्छा, इथं तुमच्या गावात एवढ्या वर्षानंतर पट भरून राहिला, तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? एकदम आनंद आहे, उत्साह आहे गावामध्ये आणि भरपूर जोडे आलेले आहे। कुठून कुठून आलेले? बरेच बंद्या महाराष्ट्रामधून औरंगाबाद, जालना, बीड, यवतमाळ, सातारा, अमरावती अशा भरपूर जिल्ह्यामधून जोडे आलेले आहे। कोणत्या कोणत्या प्रकारचे इथं बैल आलेले? तर म्हैसूर आहे, पंढरपुरी आहे, गावरान आहे, खिल्लार आहे, असे बरेच रंगाचे। 3 दिवसा पट चालणार आहे? हा 3 दिवस पट चालणार आहे। 29, 30, 31 इथं व्यवस्था कशी आहे पटाची? व्यवस्था एकदम छान आहे, सगळी व्यवस्था आहे, पाण्याची गिण्याची सगळी व्यवस्था आहे इथं। तुम्ही काय सांगाल, परिसरातील लोकांनी इथं यायला पाहिजे, भेट द्यायला पाहिजे? परिसरातल्या लोकांनी यायला पाहिजे, इथं भेट द्यायला पाहिजे आणि आमचा पटा जळक्याचा पटाचा उत्साह वाढवायला पाहिजे, ही आमची अपेक्षा। आणि 111 वर्षानंतर हा पट भरलेला आहे। पूर्वी आमच्या इथंच होता पट, त्याच्यानंतर बंद पडला, नंतर आता यावर्षी चालू केला आहे। सर्वप्रथम मी या शंकरपटाला व्हिजिट करणाऱ्या पटशौकीनांचे, शेतकऱ्यांचे, परिसरातील लोकांचे, नेते मंडळीचे सहर्ष स्वागत करत आहे। राहिला प्रश्न आमच्या गावचा पट, आमच्या गावचा पट हा इतिहासकालीन आहे। सीपी अँड बेरर काळापासून हा इथे पट भरत होता। याची माहिती आम्हाला अशोकरावजी घारफळकर जे पट शौकीन लोक आहे, जे पटातले माहिती असणारे माणसं आहे, त्यांनी आम्हाला दिली। ज्या दिवशी आमच्या पटाचं उद्घाटन होतं, त्या उद्घाटनच्या भाषणामध्ये त्यांनी आम्हाला हे सांगितलं की या गावातला पट जवळपास 111 वर्षा आधी भरत होता। 111 वर्षा आधी काहीतरी गावातल्या गोष्टी घडल्या, त्या कारणास्तव तो पट तळेगाव दशासर येथील खुल्या पटांगणात ट्रान्सफर करण्यात आला। त्यानंतर त्या लोकांनी तो पट स्वतःचा पट म्हणून ऍक्सेप्ट करून हर्ष उल्हासाने तिथे शंकरपटाचे आयोजन करतात। येणाऱ्या 14, 15, 16 आहे ना, त्या तारखेला सुद्धा त्यांचा पट तिथे आहे। त्यांच्यासाठी पण शुभेच्छा। आता आमच्या पटासंदर्भातला विषय असा होता की आमच्याकडे काही वर्षाआधी 2-3 धावपट्ट्या होत्या, तर त्या धावपट्ट्या आता विस्कळीत झाल्या। मग आमच्यासाठी जागा नव्हती पट भरवण्यासाठी। मग ग्रामपंचायतने लोकांच्या मागणीनुसार ही जागा
आता जिथे विदर्भ केसरी शंकरपट भरत आहे, ही जागा विदर्भ केसरी शंकरपटाचे मैदान म्हणून 99 वर्षासाठी आरक्षित केली आहे. इथे शंकरपट भरवल्या जाईल आणि भरवणारे आयोजक हे श्री गजानन कृषी गट आहे. त्यांना आम्ही 99 वर्षाकरिता लीज म्हणून ग्रामसभेचा ठराव करून दिलेली जागा आहे. त्यांनी याच्या पुढचे नियोजन त्यांनी करायचे आहे. राहिला प्रश्न ग्रामपंचायत तर्फे आम्ही त्यांना सगळ्या नियमांची पूर्तता करून देत आहे. वन खात्याची परवानगी, महसूल खात्याची परवानगी, इतर परवानग्या त्यांच्या मार्फत आणि ग्रामपंचायत मार्फत पूर्ण करत आहे. परिसरातील म्हणजे लोकांनी खास करून या पटाचं मी आजच सांगतो, आमचं यशस्वीरित्या आयोजन 100% होणार आहे. कारण की या पटाचे पंच कमिटी अध्यक्ष डॉक्टर आशिषजी सालंकर आहे. ते बैलगाडा क्षेत्रातील म्हणजे एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांना या बैलगाडा क्षेत्राचा अनुभव सोडून द्या शौक आहे आणि आवड आहे. त्यांनी त्यांचा छंद जोपासत असताना म्हणजे ऍक्च्युली ते डॉक्टर क्षेत्रातून असले तरी त्यांना हा या बैलगाडा क्षेत्रात जो इंटरेस्ट आहे ते पाहता या पटाचे अध्यक्ष असताना ते या पटाला एक म्हणजे एक अशा उंचीवर नेऊन ठेवतील की तो कम्पेअर करायला खूप जणांना कठीण जाईल असं मला 100% म्हणजे आत्मविश्वास आहे. आम्ही ग्रामपंचायत तर्फे सगळ्यांचे या पटाच्या आयोजकांचे स्वागत करतो, तसेच इथे येणाऱ्या सगळ्यांचे स्वागत करतो. परंपरा जपली तर इतिहास घडतो आणि जळका पटाचे गावाने ते पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. 111 वर्षानंतर सुरू झालेला हा मानाचा शंकरपट फक्त एक स्पर्धा नसून तो विदर्भाच्या संस्कृतीचा उत्सव आहे.